मुलांच्या स्कूलला ना विंटर व्हॅकेशनच्या सुट्ट्या पडलेल्या होत्या, पण त्या संपल्या आणि थंडी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. उलट इतर दिवसापेक्षा ना आज खूप जास्त अशी थंडी होती. तुम्हाला दिसत असेल किती कोहरा आहे आणि हा सकाळच्या वेळी थोडा कमी होता, नंतर अजून जास्त वाढला होता. इतकी थंडी होती ना खूपच आणि आज आदित्य ना जरा लवकरच बस स्टॉपला घेऊन गेला होता. कमीत कमी तिथं 20 ते 25 मिनिटं मला उभं राहावं लागलं. त्यानंतर बस आली आणि त्यानंतर मग मी घरी आली आणि रूम हीटर समोर थोडं बसली, कारण खूप असे थंडेगार हात-पाय पडले होते. त्यामुळे थोडे हात आणि पाय शेकून घेतले रूम हीटर समोर. त्यानंतर फौजी घरी आले. त्यांच्यासाठी मी आता इथं बटाट्याचे पराठे बनवून घेते नाश्त्यासाठी. आदित्यला तर टिफिनला बनवून दिले होते. आता इथं फक्त किशूसाठी आणि त्यांच्यासाठी बनवायचं आहे. किशूचं स्कूल नव्हतं, त्याची ऑनलाईन सुरू आहे, कारण भरपूर अशी थंडी आहे. लहान मुलांना जास्त थंडी लागते म्हणून त्याची ऑनलाईन स्कूल सुरू झाली आहे. आणि आदित्यची पण ना एकच दिवस ऑफलाईन झाली. त्यानंतर त्याचीही ऑनलाईन सुरू झालेली आहे स्कूल. हा ब्लॉग जो आहे ना, हा मकर संक्रांतीच्या दिवसाचा आहे. खूप अशी जास्त थंडी होती मकर संक्रांतीच्या दिवशी. तर हे बघा नंतर किती कोहरा वाढला होता. तर चला आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.